कर्जत शहरातील महावीर पेठ परिसरात रविवारी आज सकाळी एका भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालत 6 वर्षीय चिमुकल्यासह अनेक नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. रविवार असल्याने महावीर पेठ परिसरात खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली होती. याच वेळी सांडशी येथील शिर्के कुटुंब खरेदीसाठी आले असता त्यांचा 6 वर्षीय मुलगा शिव परेश शिर्के दुकानाबाहेर खेळत होता. अचानक एका भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला चढवला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र जवळील व्यापारी व नागरिकांनी धाडस दाखवत तातडीने धाव घेत चिमुकल्याला कुत्र्याच्या तावडीतून सुखरूप सोडवले. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. यानंतर पिसळलेल्या कुत्र्याने परिसरातील इतर नागरिकांवरही हल्ला केला. या हल्ल्यात भिसेगाव क्रांतीनगर येथील 30 वर्षीय दीपक ठाकूर तसेच नेरळ येथील रंजनलाल गुप्ता हे जखमी झाले. याशिवाय अन्य 3 जणांनाही कुत्र्याने चावा घेतलाय. सर्व जखमींना उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्क्यू पथकाने घटनास्थळी दाखल होत संबंधित भटक्या कुत्र्याला पकडून ताब्यात घेतले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. दरम्यान शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्जत नगरपालिकेकडे प्रभावी यंत्रणा नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी देखील समोर येऊ लागली.